बातमी भरत गोगावले असणार रायगडचे नवे पालकमंत्री अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। एकनाथ शिंदे, सुनील तटकरे, भरत गोगावले यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। मुख्यमंत्र्यांशी बोलून लवकरच निर्णय घेतला जाईल असं शिंदेंनी म्हटलेलं आहे। भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांनी चर्चा केल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील नुकतंच म्हटलेलं आहे। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या 6 खासदारांना आता 2 वर्षांमध्ये मिळालेल्या निधीची माहिती समोर आली आहे। संजय देशमुखांनी मंजूर निधीपैकी फक्त 7.6% निधी खर्च केलाय। संजय दिना पाटलांच्या 40 मंजूर कामांपैकी एकही काम पूर्ण झालेलं नाही, तर ओमराजे निंबाळकरांनी 18 कोटींपैकी फक्त 2 कोटींचाच निधी खर्च केलाय। ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या 6 खासदारांना 2 वर्षात किती निधी मिळाला आणि त्यांनी किती खर्च केला याची आकडेवारी समोर आली। या आकडेवारीवरून ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेत चांगलीच झुंपली। संजय देशमुखांना एकूण 18 कोटी 6 लाखांचा निधी मंजूर झालाय। यापैकी 1 कोटी 42 लाखांचाच निधी त्यांनी खर्च केलाय। 106 कामांपैकी फक्त 7 कामं त्यांना आतापर्यंत पूर्ण करता आली आहेत। संजय दिना पाटलांना एकूण 14 कोटी 70 लाखांचा निधी मंजूर झालाय। यापैकी फक्त 15 लाख रुपये त्यांनी खर्च केले आहेत। 40 पैकी एकही काम त्यांना आतापर्यंत पूर्ण करता आलं नाही। भाऊसाहेब वागचौरेंना एकूण 14 कोटी 70 लाखांचा निधी मंजूर झालाय। यापैकी फक्त 71 लाखांचा निधीच त्यांनी खर्च केलाय। 135 पैकी फक्त 2च कामं त्यांना पूर्ण करता आली आहेत। नागेश पाटील आष्टीकरांना एकूण 19 कोटींचा निधी मंजूर झालाय। यापैकी फक्त 5 कोटी 6 लाख रुपये आष्टीकरांनी खर्च केले आहेत। 79 पैकी 28 कामं त्यांनी पूर्ण केली आहेत। ओमराजे निंबाळकरांना आतापर्यंत एकूण 18 कोटी 50 लाखांचा निधी मिळालाय। यापैकी फक्त 1 कोटी 97 लाखांचा निधी निंबाळकरांनी खर्च केलाय। 130 पैकी फक्त 21 कामच त्यांना पूर्ण करता आली आहेत। संजय जाधवांना एकूण 14 कोटी 70 लाखांचा निधी मिळालाय। यापैकी फक्त 3 कोटी 78 लाख रुपये विकास कामांवर खर्च झाले। 56 पैकी 25 कामं जाधवांनी पूर्ण केली आहेत। 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आमच्या मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी करण्याचा आम्ही प्रयत्न केला त्याच्यामध्ये यश मिळत नव्हतं आणि निधीचा प्रश्न होता प्रत्येक गावात आणि त्याच्यामध्ये आमच्या माध्यमातून तेवढी कामं होत नव्हती। हे सर्व 6 खासदार एकत्रितरित्या बसलो आणि सर्वांनी सामूहिकरित्या हा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे। जो निधी आहे तो सुद्धा हे धड वापरू शकले नाहीत। 15-15, 16-16 कोटीचा निधी पडून आहे। एका खासदाराचा तर 16 कोटी निधी शिल्लक आहे। एकानं शिर्डीमध्ये फक्त 5-25 लाखच खर्च केले। आता या नवीन पक्षात गटात गेल्यामुळे त्यांना निधी म्हणजे ठेकेदारी मिळणार। कशा पद्धतीनं हे सर्व कामं होत असतात, कारण प्रत्येक कामाचं पत्र दिल्यानंतर त्याचं एस्टिमेट होते। ते एस्टिमेट झाल्यानंतर त्याला सँक्शनिंगचे अधिकार कलेक्टरला दिलेले आहे। मधात काही वेळ पोर्टल बंद राहते। पोर्टल चालू झाल्यानंतर ह्या सर्व प्रोसेस होतात। 5 वर्षात ओमराजेला 19 ते 24 जो खासदार निधी मिळाला त्या खासदार निधीमधला 1 पैसाही माझा अखर्चित राहिलेला नाही। की सामान्य लोकांनी जो कौल दिला त्या ठिकाणी मतदान करत असताना तो सत्तेच्या बाजूने दिला, त्यांची विकास कामं होण्यासाठी दिला, तर मला वाटते त्याच्या बाबतीत जी मी भूमिका घेतली ती मला गैर वाटत नाही। निधी तुम्ही दाखवलं सगळ्यांनी की किती निधी आहे किती यूज केला, त्यामुळे निधी वगैरे काही नाही। मोठं प्रलोभन यांना मिळालेलं आहे। प्रलोभनापायी हे लोक गेलेले, यांनी स्वतःला विकून टाकलेलं आहे। बरेचसे खासदार तो 4-4, 4.5, 4-4.5 करोड असा हा 3-4 वर्षाचा एकत्र करून 15-16 करोड एकत्र जमले। 5व्या वर्षी प्रत्येक ठिकाणी एकाच वेळी तो निधी देता येतो। टेक्निकल गोष्टी समजून घ्या। ओमराजे निंबाळकरांचं एनडीएमध्ये स्वागत आहे असं राणा पाटलांनी म्हटलेलं आहे। एनडीएमध्ये आल्यामुळे ओमराजे निंबाळकर आता प्रतिस्पर्धी नाहीत असं राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटलंय। तर कोणत्याही पक्षामध्ये असोत माझा कायमच विरोध राहणार असं ओमराजे निंबाळकरांनी म्हटलं। अशा लोकांचं राजकारण संपवल्याशिवाय मी शांत बसणार नाही असं ओमराजे निंबाळकरांनी म्हटलंय। जगजितसिंहजी, धाराशिवचं राजकारण जे आहे ते झपाट्याने बदलताना पाहायला मिळतंय। तुमचे राजकीय प्रतिस्पर्धी विरोधक असलेले ओमराजे निंबाळकर आता तुमच्या महायुतीमध्ये आलेले आहेत। सर्व 6 खासदारांचं ओमसकट मी मनापासून स्वागत करतो एनडीए मध्ये। परंतु राजकीय प्रतिस्पर्धी आहेत, मग त्यांना तुम्ही
प्रतिस्पर्धी बिलकुल नाही. आता एनडीएत आले ना, स्वतःहून एनडीए ती जागा त्या जागा त्यातलं राजकारणात येण्याचं कारण मी कधीही लपवून ठेवलेलं नाही, मी कधीही झाकून ठेवलेलं नाही. आणि माझ्या मतदारसंघामध्ये जे मी बोललोय त्या मुद्द्यावर मी ठाम आहे की माणूस कुठल्या का पार्टीना असना, पण ज्याचा विचार नीच आहे, ज्यानं नीच कृत्य केलंय, अशा माणसाला माझा कायम विरोध असणार आहे. आणि तो विरोध तुम्हाला इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा कायमस्वरूपी दिसत राहील. मी शपथ घेऊनच उतरलो होतो की अशा नालायक लोकांचं राजकारण संपवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. त्या शक्तीशी मी प्रामाणिक आहे. अजित सिंग यांच्याबद्दलची त्यांची जी भूमिका आहे ती तशीच राहणार आणि विरोध करतच राहणार अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. महायुतीमध्ये हे योग्य वाटतंय का, किंवा तुमच्याकडून काही समजवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे? निश्चित या बाबतीमध्ये आम्ही मार्ग काढू. आम्ही दोघांशी त्या ठिकाणी बोलू. काहीतरी मध्यस्थ मार्ग काढावा लागेल. कारण जगदीशसिंह राणा हे तर आमच्या आधीपासून भाजपचे आमदार आहेत, आमचे सक्षम असे ते नेते त्या भागातले आहेत. आता हे जरी आले असले ते दोघांमध्ये वाद असेल, मला वाटतं मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री हे दोन्ही मिळून यावर तोडगा काढतील. आशा भोसले यांच्या शोक प्रस्तावावेळी मराठी भाषेची चिरफाड झाली असं म्हणत राज ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर टीका केली. नार्वेकरांनी दीनानाथ मंगेशकरांचा दीनदयाल उपाध्याय असा चुकीचा उल्लेख केल्याचं राज ठाकरे म्हणाले. नार्वेकरांनी आशाताईंचा नाही तर मराठी भाषा निधनाचा शोक प्रस्ताव मांडला अशी टीका सुद्धा राज ठाकरे यांनी केली आहे. पद्मविभूषण आशा भोसलेंच्या निधनानंतर महाराष्ट्र विधानसभेमध्ये मांडण्यात आलेल्या शोक प्रस्तावावरून राज ठाकरे चांगलेच संतापले. पद्मविभूषण आशा भोसले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर मराठी भाषेचा अवमान केल्याचा आरोप करत राज ठाकरेंनी टीका केली. शोकप्रस्ताव वाचताना राहुल नार्वेकरांनी केलेल्या भाषिक चुका आणि उच्चारांवर राज ठाकरेंनी आक्षेप घेतलाय. पंडित दीनदयाल मंगेशकर यांच्या संगीताचा वारसा घेऊन जन्माला आलेल्या मंगेशकर भावंडे ही भारताच्या आणि मराठी लालाटीचे वैभव आहे. आशा भोसले या पंचरत्नापैकी एक होत्या. स्वर्गीय लता मंगेशकर या प्रत्यक्ष भगवंताची वासरी होत्या, तर आशाताई साक्षात राधेच्या मनातले घनश्यामाचा स्वर होत्या. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांच्या यथोचित सन्मान केला आहे. पद्मविभूषण आशाताई भोसलेंच्या निधनाचा शोक प्रस्ताव मांडताना नार्वेकरांनी ज्या पद्धतीनं मराठी भाषेची चिरफाड केली आणि कागदावर लिहून दिलेलं मराठी पण त्यांना नीट वाचता येत नाही हे पाहून संताप आणि उद्वेग दोन्ही दाटून आला. वाचण्याआधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का यांनी? बरं, अजून एक शोकांतिका म्हणजे नार्वेकर दीनानाथ मंगेशकरांचा उल्लेख दीनदयाळ मंगेशकर असा करत होते आणि वाटेल तसं मराठी वाचून दाखवत होते. त्यावेळी सभागृहामध्ये उपस्थित एकाही आमदाराला आक्षेप नोंदवावासा वाटला नाही. नार्वेकरांना ना दीनानाथ मंगेशकर माहिती आहेत ना दीनदयाळ उपाध्याय माहिती आहेत. भाजपनं जी काही खोगीर भरती सुरू केली आहे त्यामध्ये त्यांची अवस्था तेलही गेलं तूपही गेलं हाती आलं धुपाटणं अशी झाली आहे. सभागृहामध्ये फडणवीस उपस्थित होते का माहिती नाही, पण असते तरी मला वाटत नाही त्यांना काही फार फरक पडला असेल. गुलाबी आंखें जो तेरी देखी यासारखी अनेक गाणी म्हणणाऱ्या फडणवीसांना कोणत्या महान व्यक्तीला श्रद्धांजली अर्पण करणार आहोत आणि त्याचं गांभीर्य काय असतं हे समजायला हवं होतं. पण त्यांचं म्हणणं सोपं आहे. सांगितलेली फोडाफोडीची कामं होत आहेत ना, बरोबर, अधिवेशनाचा उपचार पूर्ण होत आहे ना, बस झालं. दीनदयाळ मंगेशकर म्हणो की दीनानाथ चौहान म्हणो, काय फरक पडतो? आणि श्री एकनाथ शिंदेना पण याच्याशी देणं घेणं असण्याचं काहीच कारण नाही. महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठी भाषेला रस्त्यावर सांडून नार्वेकरांनी त्यावर आपला बेजबाबदार बुलडोझर फिरवल्याबद्दल आणि शब्दशः धिंडवडे काढणाऱ्या या वृत्तीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निषेध. बाळासाहेबांच्या वक्तव्याची खिल्ली उडवल्यानंतर शिंदेच्या शिवसेनेच्या किरण पावसकरांवर टीकेची झोड उठली आहे. विरोधकांच्या टीकेनंतर किरण पावसकरांनी माफी न मागता फक्त सारवासारव केली. माझ्या वक्तव्याचा अर्थ बाळासाहेबांचा अपमान करणं नव्हता असं किरण पावसकर म्हणाले. शिंदेच्या शिवसेनेचे नेते किरण पावसकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली.
6 फुटीर खासदारांचा काल शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश झाला. यावेळी स्टेजवरच किरण पावसकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली. शिवसेनेचे 2 तुकडे पाडणार आहे आणि म्हणून मी सांगतो, सांभाळून घ्या. मला सांभाळलं, उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून द्या. एकीकडे सांगितलं जातं, आजपर्यंत मला सांभाळलं, तुम्ही दुसऱ्याला सांभाळा, त्यांना सांभाळलं की मुलाला सांभाळा. अरे हे काय पाळणा घर आहे का? आणि इकडे सांगितलं जातंय की शिंदे साहेबांनी सांगितलं होतं, जे लोक माझ्या बरोबर आलेत, डॉक्टर श्रीकांत शिंदे, ही तुमची पण जबाबदारी आहे आणि तुम्ही माझ्या सर्व लोकांना सांभाळायचं आहे. हा फरक आहे आजच्या गोष्टीत. किरण पावसकर यांच्या या वक्तव्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चांगलेच संतापलेत. अंबादास दानवे यांनी ट्विट करत पावसकरांवर निशाणा साधलाय. कोण हा किरण पावसकर? तीनपाट टवाळखोर माणसानं माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख यांच्या वक्तव्याची टिंगल केली, तीही व्यासपीठावर सोकॉल्ड शिवसैनिक म्हणवणाऱ्या लोकांच्या गराड्यात. राजकारण गेलं चुलीत, हा आमच्या दैवतावर बोलतो. एकनाथ शिंदे अमित शहांबद्दल तो असं बोलला असता तर तुम्हाला चाललं असतं का? खाल्ल्या ताटात घाण करणाऱ्या या माणसानं माफी मागायला हवी. आराध्य दैवताच्या शब्दांची असली टिंगल खपवून घेतली जाणार नाही. वेळ पडली तर हिशेब चुकता होईल, अशी टीका अंबादास दानवे यांनी